नमस्कार, मी श्रद्धा शिर्के. मराठी लोकवार्ता या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. रेपोली गावात तुकाराम बीज मोठ्या उत्साहात साजरी याचाच आढावा घेतलाय माणगाव येथील आमचे प्रतिनिधी राम भोसतेकर यांनी. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या संतांपैकी एक म्हणजे संत तुकाराम महाराज. संत तुकाराम महाराज यांच्या अभंगांमधून आपल्याला प्रेरणा मिळते. तुकाराम महाराज यांचे अभंग आजही लोकप्रिय आहेत. संत तुकाराम काळाच्या पुढचा विचार मांडणारे सत्यशोधक विचारांचे संत होते. संत तुकाराम हे एक वारकरी संत होते. संत तुकाराम यांचा जन्म देहू गावात झाला. त्यांना जगद्गुरू म्हणून ओळखू लागले. या आठवणीला उजाळा देऊन तरुण पिढीने यापुढे सुद्धा गावची परंपरा अशीच कायमस्वरूपी जोपासावी आणि यापुढे गावचं गावपण असंच टिकून राहो हा उद्देश ठेवून माणगाव तालुक्यातील रेपोली गावातील ग्रामस्थ आणि तरुण मंडळ, मुंबईकर मंडळ तसेच महिला मंडळ यांनी एकत्र येऊन रेपोली गावचे अध्यक्ष रघुनाथ बेंदुगडे यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण गावातील आजी माजी पदाधिकारी एकत्रित येऊन मोठ्या उत्साहात ढोल ताशांच्या टाळ मृदुंगाच्या गजरात अभंग गात तुकाराम महाराजांच्या प्रतिमेची पालखी संपूर्ण रेपोली गावात मिरवणूक काढून ह.ब.प. रामदास रा बोंडविलकर महाराज यांचे कीर्तन आयोजित करून मोठ्या उत्साहात तुकाराम बीज साजरी करण्यात आली. यावेळी गावचे अध्यक्ष रघुनाथ बेंदुगडे यांच्या अध्यक्षतेखाली रेपोली ग्रामस्थ, महिला मंडळ, तरुण मंडळ, मुंबईकर मंडळ रेपोली यांना खेळीमेळीच्या वातावरणात काळाच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली.